नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मसूर डाळीची टिक्की बनवणार आहोत। एकदम सहज आणि सोपी अशी रेसिपी आहे, तर आपण पटकन रेसिपी सुरू करूया। मसूर डाळीची टिक्की बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी अखंड मसूर डाळ घेतलेली आहे। ही आता 3 वेळा आपण स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून तिला शिजवून घ्यायचे। इथे मी 1 वाटी मसूर डाळ ही जी घेतली आहे ह्या प्रमाणानुसार ती मी दुसऱ्या वाटीमध्ये, दुसऱ्या मोठ्या वाटीमध्ये घेऊन ती कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे। जास्त पाणी घालायचं नाही, जास्त पाणी घातलं तर ती जास्त एकदम पिठासारखी शिजेल, त्यामुळे शक्यतो शिजेल एवढंच पाणी घालायचं। कमी पाण्यात आपण शिजवून घ्यायचे, कुकरमध्ये 2 शिट्टीमध्येही शिजून जाते। आता आपण ही मिक्सरला वाटून घेऊया। आधी थोडी थोडी करून आधी ही मी मिक्सरला वाटून घेणार आहे। 1 वाटी मसूर डाळ होती, एकदम उकडल्यामुळे फुलून खूप पूर्ण वाटी भरली आहे। ही मोठी वाटी आहे तिच्यापेक्षा। तर 2 पार्टमध्ये मी मिक्सरला वाटून घेते। पहिले आपण इथे मसूर डाळ वाटून घेतली आहे बघा। थोडी जाडसर राहिली तरी चालेल, एकदम पातळ पेस्ट नाही झाली तरी चालेल। मी आता एका डब्यामध्ये ती काढून घेते। कमी पाणी टाकून मी तिला शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये 2 शिट्टीवर। आता सेम जी उरलेली डाळ आहे ती पण मी मिक्सरला लावून घेते। थोडी जाडसर राहिली तरी चालेल, असं काही नाही की एकदम पातळ पेस्ट पाहिजे। ती पण आपण मिक्सरला लावून घेऊया। डाळ उकडायची ठेवली होती तेव्हा 1 बटाटा पण मी उकडून घेतलेला कुकरमध्ये। आता आपण तो किसणीवर किसून घेऊया। हाताने कुस्करून टाकला तरी चालेल, मी शक्यतो किसून घेते, म्हणजे तो चांगल्या प्रकारे बारीक होतो, कुठे गाठी अशी राहत नाही। 1 बटाटा मी पूर्ण त्याच्यामध्ये किसून घातला आहे। यामध्ये 1 बटाटा पूर्ण किसून घातला आहे। आता आपण यामध्ये थोडीशी आलं लसूणची पेस्ट घालूया। 1 चमचा घेतलेला आहे पेस्ट। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट मी यामध्ये घालत आहे। लाल तिखट घालूया, तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त। थोडीशी हळद घालत आहे। थोडासा ना लिंबू पिळून घालत आहे, अर्धा चमचा लिंबू पिळून घाला तुम्ही। यामध्ये आपण ब्रेड क्रम्स घालणार आहोत। चवीनुसार मीठ घालूया आणि कोथिंबीर घालूया वरून। यामध्ये मी थोडासा गरम मसाला घालत आहे। आता हे सर्व ना मिक्स करून घेऊया। आपण डाळ ना उकडून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडं तरी पाणी असतंच डाळ असल्यामुळे। त्यात बटाटा पण उकडून घातलेला आहे, तोही थोडा सॉफ्ट असतो, नरम, त्याच्यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण असतंच। म्हणून आपण याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घातलेले आहे, जेणेकरून ते घट्ट पकडेल, म्हणजे आपल्याला जी टिक्की बनवताना काही त्रास होणार नाही, पटकन टिक्की बनवली जाईल घट्ट पकडल्यामुळे हे सर्व मिश्रण। आता आपण आधी हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपलं हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपण काय करूया, हाताला ना तेल लावून घेऊया आणि याच्यानं टिक्क्या बनवून घेऊया। दोन्ही हाताला मी तेल लावून घेणार आहे। तुम्हाला जेवढी लहान मोठी पाहिजे तेवढी तुम्ही आकाराची टिक्की बनवून घ्या।
सर्व बाजूने तिला पॅक करायचे, जेणेकरून फुटणार नाही साईडने. गोल गोल फिरवून तिला पॅक करायचे. आपली टिक्की तयार आहे. आता आपण अशा प्रकारे सर्व बनवून घेऊया. आधी इथे आपण काही मसूर डाळीच्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या शेकून घेणार आहोत. डीप फ्राय करायच्या नाहीत, शॅलो फ्राय करायच्या. थोडं थोडं तेल टाकून शेकून घेणार आहोत. आपण ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घातलेला होता, पण ब्रेड क्रम्स घातला तरी पण मी त्याला बाहेरून बारीक रवा घेतला. इथे मी थोडासा तो बारीक रवा लावणार आहे ह्याला बाहेरच्या साईडने पूर्ण, आणि बारीक रवा लावून आपण ह्या शेकून घेणार आहोत. आता मी ते टिक्कींना बारीक रवा दोन्ही साईडने लावून घेतलेला आहे. आता आपण ह्यांना शेकून घेऊया तेल थोडं थोडं टाकून. आता इथे पॅनमध्ये मी पहिले थोडंसं तेल टाकणार आहे खालच्या साईडला म्हणून. आपण या डीप फ्राय नाही करणार आहोत, शॅलो फ्रायच करून घ्यायचे आहेत. आणि मग एक एक मी त्याच्यावर ठेवून देणार आहे तेलावर. अशा प्रकारे आपण या सर्व घातले आणि गरज असल्यास वरून थोडं थोडं तेल घाला. कमी तेलामध्ये आपण या शेकून घेणार आहोत. आता एक साईडने आधी आपण यांना चांगलं शेकू देऊया आणि मग त्यांना पलटी मारूया. आता आपण हे एक साईडने पलटी मारूया. जोपर्यंत चांगले शेकत नाही ना तोपर्यंत ते थोडे नरम लागणार. तर आपण हे डाळीचे बनवलेले आहेत, त्यामुळे डाळ पटकन, डाळीमध्ये थोडासा ओलसरपणा असतो. आपण चांगले पलटी मारून घेऊया सर्व. आता हे एका साईडने मी पलटी मारलेले. खूप हलक्या हाताने पलटी मारायची असतात, कारण अजून ते चांगले शेकले गेले नाहीत. थोडं वरून परत तेल घालते. आता या साईडने पण चांगले शेकून घेऊया. आपले खरपूस दोन्ही साईडने चांगले शेकून घ्यायचे आहेत आपल्याला. या साईडने पण आपण चांगले शेकून घेऊया. इथे मी दुसऱ्या साईडने पण पलटी मारून इथे शेकून घेतलेले आहेत. आता हे चांगले आपले दोन्ही बाजूने मी चांगले शेकून घेतलेले आहेत, खरपूस असे शेकले गेले. पण ह्यांना ना पलटी मारताना वगैरे ना खूप एकदम हलक्या हाताने पलटी मारायची, उचलताना वगैरे. आता आपण हे काढून घेऊया. आपले शेकून झालेले आहेत. इथे आपल्या मसूर डाळीच्या टिक्क्या, सर्व टिक्क्या ज्या आपण बनवल्या होत्या त्या आपल्या शेकून तयार झालेल्या आहेत. डीप फ्राय नाही केलेल्या आहेत, शॅलो फ्राय केलेल्या आहेत. थोडं थोडं तेल घालून शेकून घेतलेल्या आहेत. शेकताना त्या तुम्हाला थोड्या नरम लागतात शेकताना, कारण डाळीची हे आहे टिक्की आहे, त्याच्यामुळे ती थोडी नरम लागते शेकताना. तिला पलटी मारताना वगैरे खूप हलक्या हाताने पलटी मारावी लागते. पण जसे ते थंड होतात तशा त्या व्यवस्थित सेट होतात. बघा आता या थंड झालेल्या आहेत आणि या थोड्या गरम आहेत अजून, त्यामुळे त्या अजून थोड्या नरम लागत आहेत. या थंड झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या पटकन उचलता येत आहेत मला. त्या थंड झाल्या की व्यवस्थित सेट होतात. आपली ही मसूर डाळीची टिक्की तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या घरी करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.